पश्चिम बंगालमधील संदेश खलीमध्ये गेली 10 वर्षे महिलांवर सुरू असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज तेजस्विनी महिला समूह अंतर्गत महिलांनी जोरदार निदर्शने केली। संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणामधील संदेशखाली या गावामध्ये महिलांवर सातत्याने गेली अनेक वर्ष अत्याचार होत आहेत। विविध वृत्तपत्रे आणि इतर माध्यमातून हे वास्तव सर्वांपर्यंत पोहोचले आहे। आपल्याच भगिनींवर होत असलेल्या अत्याचारांचा घटना फक्त ऐकून शांत राहणे हे कोणत्याही संवेदनशील नागरिकाला शक्य नाही। याच अवस्थेतून आम्ही ही निदर्शने करीत आहोत। यात विविध क्षेत्रातील महिलांसोबतच सजग गृहिणी सहभागी आहेत। आमचा संदेशखली येथील अत्याचारग्रस्त भगिनींच्या लढ्याला नैतिक पाठिंबा आहे, हेच आम्हाला दर्शवायचं आहे। पश्चिम बंगालचे राज्यपाल तसेच केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी संदेशखली येथील महिलांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली आहे। मात्र पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस यंत्रणा यांनी मात्र अत्याचाराला प्रतिबंध करण्याऐवजी त्यावर पांघरून घातले हे स्पष्ट जाणवते। म्हणूनच येथील शासकीय व पोलीस यंत्रणेचा आम्ही तीव्र निषेध करतो। या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी शहाजहान शेख व त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी अशी मागणी आम्ही करत आहोत। या नराधमांना पाठीशी घालणारी पश्चिम बंगालची शासन यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामध्ये संबंधित अधिकारी वर्गावरही त्वरित कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत। निदर्शनानंतर निषेध नोंदवणारे आणि आमच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांना देण्यात आले। आम्ही इथे सगळ्या ज्या महिला जमलेल्या आहोत त्या सर्व संवेदनाशील महिला इथे जमलेल्या आहेत। ठाणे शहरातल्या अनेक संस्थांमध्ये काम करणाऱ्या गृहिणी आणि अशा अनेक महिला इथे सगळ्या जमलेल्या आहेत की ज्यांना पश्चिम बंगालमध्ये जे चाललं आहे ते सगळं ऐकून भयंकर त्रास झालेला आहे, भयंकर वेदना झालेल्या आहेत आणि त्या पेटून उठलेल्या आहेत। इथून आम्हाला शासनाला आणि आम्हाला पश्चिम बंगालमधल्या महिलांना एवढाच निरोप द्यायचा आहे की त्या तिथे ज्या काही लढायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या वेदना आम्ही समजतो, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। त्या तिथे भरपूर सहन करता आहेत आणि त्यांची सहनशक्ती आता पार टोकाला पोचलेली आहे। पण आता यापुढे त्यांना सहन करायला लागू नये याकडेही शासनाने आणि सर्व संस्थांनी यांनी प्रयत्न करावेत आणि यापुढे त्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास अशा प्रकारे जे झालेले आहेत वर्षानुवर्ष ते होऊ नयेत याची काळजी त्यांनी घ्यावी। आणि इथे आम्ही त्यांच्या बरोबरीने त्यांना जे काय त्यांच्या लढ्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे एवढंच मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छितो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी योग्य आणि संविधानिक. माजी खासदार हरिभाऊ राठोड. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे वारंवार पोटतिकडीने सरकारकडे मागणी करत आहेत की ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण द्या. त्याची ही मागणी योग्य आणि संविधानिक आहे. तर राज्य सरकारला फक्त ओबीसीमधून तर केंद्र सरकारला SSC, ST आणि EWS व्यतिरिक्त अन्य पर्यायातून आरक्षण देता येत नसल्याने सध्या दिलेले आरक्षण हे असंविधानिक आहे असा दावा ज्येष्ठ संविधान अभ्यासक तथा ओबीसी नेते माननीय खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला. माननीय खासदार राठोड म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर हे सांगतात मराठ्यांचे ताट वेगळे तर ओबीसींचे ताट वेगळे. वेगवेगळे ताट करणे याचा अर्थ भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला वापरून कुणबी मराठा एकत्र करून वेगवेगळ्या ताटात आरक्षण दिले तर सर्वच मागासवर्गीय प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ होईल. मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कायदेशीर आणि संविधानिक असल्यामुळे आमचा त्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. तसेच 10% वेगळे आरक्षण देण्याचे सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनश्च विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला. बघा काय झालंय की ओबीसीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात 70-80% कुणबी म्हणून आधीच आलेला आहे आणि तो जवळपास मंडल आयोग लागू झाल्यापासून आणि 2001 साली जो जिहाद निघाला होता कुणबी मराठा एक असल्याचा तेव्हापासून आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतलेले आहे. त्यामुळे जो आता आम्ही सांगतो की धक्का लागू नये म्हणतात, तुम्ही धक्का लावायचा नाही म्हणतात, पण जो धक्का लागलेला आहे त्याचं काय त्याच्याबद्दल तो बोलत नाही, भुजबळ साहेब बोलत नाही. परंतु माझा आजचा विषय असा आहे की जरांगे पाटील जे सांगतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, त्यांची ती मागणी रास्त आहे आणि ती मागणी संविधानिक आहे. आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो असंविधानिक निर्णय घेतला. कारण जेव्हा मागासवर्गीय आयोगाने रिकमेंडेशन केलं त्यांनी सांगितलं की मराठा समाज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे म्हणजे ओबीसी आहे. मग त्यांना ओबीसीमध्ये न देता तुम्ही वेगळं आरक्षण दिलं म्हणजे ते असंविधानिक झालं. कारण आपल्याकडे 4च आरक्षण आहे, SC, ST, OBC आणि EWS. आणि त्यापैकी SC, ST आणि EWSचा अधिकार सेंट्रलला आहे आणि या राज्य सरकारला ओबीसीमध्ये टाकायचा अधिकार आहे. मग तो आपला अधिकार न वापरता जे आपल्याला अधिकारातच नाही ते आरक्षण तुम्ही दिलंय तर ते टिकणारच नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अजून वेळ गेली नाही, आपल्याला 2-3 गोष्टी करता येईल. एक तर आपलं जे आरक्षण आहे 27% ते आपल्याला 48% पर्यंत वाढवता येईल. कारण आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध झाला आहे. पांटे आयोगाने सांगितलं की 37.70 म्हणजे 38% आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो. आणि आता जे शुक्ल समितीने सांगितलं की मराठा समाज जरी 28% असला तरी आपण त्यांना 10% आरक्षण देऊ शकतो. मग 38 आणि 10 48 होतात. हे 48 हे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार याचिका क्रमांक 259/94 हे 2010चा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा. आणि इंदिरा शहांनी केसने जे कॅप लावली होती 50 त्याच्यानंतरचा निर्णय आहे. आणि या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. मग कुठे बिघडलंय पण आपण 50%च्या वर देऊ शकतो. आपण सब कॅटेगरी केलं तर धक्का लागत नाही. कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना तुम्ही 10% दिलाय. मी तर म्हणतो आपण 10च्या ऐवजी त्यांना 13% आरक्षण देऊ शकतो. आणि सोबतच आम्ही 12 बलुतेदारांना 4% आरक्षण देऊ शकतो. आमच्या भटक्या, विमुक्त, धनगर, बंजारा सुद्धा 1% आम्ही वाढवून देऊ शकतो. त्यामुळे हे भुजबळ साहेबांमुळे मोठं नुकसान झालंय, या आंदोलनाचं नुकसान झालंय. मराठ्याचं तर झालं पण मराठ्यापेक्षा ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. जे ओबीसीला मिळालं असतं, 12 बलुतेदारांना मिळालं असतं, त्यांच्यामुळे ही रोख लागलेली आहे. म्हणून यामध्ये भुजबळ साहेबांनी आमचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. आणि राजकीय निर्णय अशा पद्धतीने घेतला की तुम्ही ओबीसीला घाबरून काहीतरी तुम्ही निर्णय घेतलाय आणि म्हणून वेगळं आरक्षण दिलंय तुम्ही. त्यामुळे राजकीय निर्णय घेऊ नका, तुम्ही संविधानिक निर्णय घ्या अशी माझी मागणी आहे. ठाणे स्थानकात दुर्घटनेला निमंत्रण.
ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी फलाट क्रमांक 2 लगत लोखंडी अडथळे उभारलेले आहेत, परंतु या अडथळ्यांतील काही लोखंडी सळई कापण्यात आल्या असून तेथून प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करत आहेत. पुलावरून प्रवाशांचे श्रम टाळण्याबरोबरच वेळेत बचत करण्यासाठी प्रवाशांकडून असा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली तरी कापलेल्या लोखंडी अडथळ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास सुरूच आहे. ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे, परंतु येथून दररोज 6 ते 7 लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात एकूण 4 पूल आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या पुलांवर नेहमी गर्दी होत असते. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 2 पादचारी पुलांचे बांधणीचे काम सुरू आहे, परंतु पुलांवर होणारी गर्दी, त्यात जाणारा वेळ आणि पूल चढण्यासाठी होणारे श्रम कमी करण्यासाठी काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करतात. या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येत असते. गेल्या काही दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3 आणि 4 वरून प्रवास करणारे प्रवासी रूळ ओलांडून फलाट 2 वर येतात. वाघबीळजवळ TMT बसचा अपघात. घोडबंदर रोडहून ठाण्याकडे निघालेल्या ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या TMT बसने उभ्या असलेल्या टँकरला धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटे 6:15च्या सुमारास वाघबीळ येथे घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून हा अपघात बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे घडल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने दिली. TMT बस चालक सागर आपोटीकर हे शुक्रवारी सकाळच्या सुमारास 6 प्रवासी घेऊन कासरवली येथून ठाणे स्टेशनला निघाले होते. दरम्यान बसचा ब्रेक फेल झाला. बसवरील नियंत्रण गमावल्यामुळे बसने रस्त्याशेजारी उभ्या केलेल्या टँकरला मागून धडक दिली.